दोन आयकॉन प्लेयर आपण पाहतोय. एकीकडे असेल आकाश कर्णधाराच्या रूपात, तर एकीकडे सचिनला पाहतोय आपण उपकप्तान. आखू टप्प्याचा लेग साईडच्या दिशेने अगदी फक्त दिशा दाखवले, ताकदीचा वापर करत नाहीये कारण त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. तिसाडचं सर्कलचं बंधन आहे. फक्त दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक लॉंग ऑन तर एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि त्याचाच फायदा उचलत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडूला कट केलाय, त्याच्यावरती 4 धावा आपण पाहतोय आणि 4 धावांनी सुरुवात केली आहे या सामन्याची आकाश रसाळ या फलंदाजाने. मॅन फ्रॉम धोत्रे स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाचा एक घातक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय. आज खेळतोय तो सावी 11 रसपे संघाकडून. पुन्हा शाखू टप्प्याचा चेंडू होता, संपर्क होत नाहीये, पंच सांगतायत 1 बाउन्स आणि आउटसाइड द लेग स्टेम असलेला हा चेंडू जास्तीची उचली या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि दरम्यान एक चेंडू 5 धावा पाहायला मिळत आहेत आणि चांगला यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा शाखू टप्प्याचा चेंडू फ्लॅट मारलाय, एक टप्प्याने पुन्हा निघून जाईल, धावा मिळतील 4. गोलंदाजी मार्क करते आपण पाहतो गणेशला. अद्याप 3 चेंडू फेकलेत, अजून देखील टप्पा मिळाला नाहीये गोलंदाजाला. तर एकीकडे फलंदाज चांगली कामगिरी करत असताना अगदी सावित पावित्र्य त्याच्या पलीतून आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचंय. ओर द विकेटने तिसरा चेंडू घेऊन पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप चेंडू. पंच आमच्याकडे त्वरित क्विक निर्णय. जतीन सर वाईट चेंडू. अगदी प्रथमेश च्या तोंडातून अपसूक शब्द निघाले. वाह काय शॉट आहे. त्याला वाटला होता कुठेतरी षटकार जाईल, परंतु एक टप्प्याकर सीमा पलीकडे आणि ह्या प्रीमियर लीगची पहिली चौकार हॅट्रिक मॅन फ्रॉम धोत्रे संघाचा आकाश याच्या पलीतून पाहायला मिळते. फॉर्मच्या शोधात होता आणि नो चेंडू दरम्यान दुसरा बाउन्स पाहायला मिळतोय. रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे, याच्याकडे लक्ष द्या. फ्री हिट असेल. गणेश कातवारा हा गोलंदाज पाहतोय वारंवार चुकी करत असताना फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री माइंडेड शॉट खेळण्याची संधी आहे, लांबच लांब. आकाश हार्दिक पांड्याचा फॅन नक्कीच ज्या वेळी संदीप बोराडे सर, संदीप गायकवाड सर समालोचन करत असतात, आकाशला पाहिल्यानंतर त्यांना आठवण होते हार्दिक पांड्याची ना. हार्दिक पांड्याच्या प्रमाणे इथे फटका खेळलाय, ताकद लावत नाहीये, अगदी कमी ताकदीमध्ये फलंदाजी होतीये. फॉर्मच्या शोधात आहे. कुठेतरी आउट पॅच मध्ये हा फलंदाज पाहायला मिळत होता, परंतु आज चांगली कामगिरी त्याच्या फलीतून. अजून देखील फॉर्म शोधत नाहीये, तितकेसे चांगले फटके त्याच्या फलीवरती येत नाहीयेत. जर त्याच्या मिडल ऑर द बॅट जर चेंडू झाला तर चेंडूची लांबी आणि उंची आपल्याला पाहायला मिळेल. खरंच आनंद घ्यायला मिळेल असा फटका त्याच्या फलीतून पाहायला मिळतो, परंतु अजून देखील तितकासा चांगला फलीला संपर्क होत नाहीये चेंडूचा. आणि ते पुन्हा चौकार राहुल पिंगळे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या पारीसाठी. चौकार हॅट्रिक, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा चौकार. राहुल पिंगळे या संघाचा संघ मालक, त्याच्या माध्यमातून आकाश रसालसाठी 500 रुपयाचं पारितोषिक
आलंय. धावसंख्या पाहतोय 25 या अंकावरती. चेंडू कपलेत 5. शेवटचा चेंडू गणेशला फेस करावा लागेल. अडचणीत आहे गणेश रसाल. या अडचणीतून निघावा लागेल, शोध घ्यावा लागेल एखाद्या चांगल्या चेंडूचा. पुन्हा शाकोटोप्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट करायचा होता, परंतु संपर्क होत नाहीये. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक 26 या अंकावरती स्थिर असेल. सचिन दादा घोडविंदे, स्वप्नील दादा घोडविंदे यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि दादा व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील इथे तिथं सन्मान केला जाईल, आदर केला जाईल, कारण ही शृंखला देखील त्यासाठीच आहे. सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्व खेळाडूंचं आणि सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वप्नील दादा घोडविंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सचिन उपकप्तान या संघाचा दुसरा आयकॉन प्लेअर आपण पाहतोय. सचिन काय मॅच पाहिली मागच्या सामन्यामध्ये. एकीकडे गोलंदाजी करायला आला होता ऋतिक आणि रुपेश. 20 धावा 12 चेंडू मध्ये वाचवायच्या होत्या आणि तो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला आणि जिथे चौकार लगावून सामना फिनिश केला तो सारा 11 संघाची माफी असावी, सारा 11 ना एबी ब्रदर्स संघाने. आणि दरम्यान इथं पाहतोय आपण सचिनला. आता इथे मात्र आयकॉन प्लेअरची भरणी आणि त्या भरण्यामध्ये चांगली फली साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन चांगला चेंडू, त्याच्यावरती चांगला फटकेबाजी पाहायला मिळते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवला. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे फिरतील आणि सांगतील हा खराब चेंडू आहे. वाईट चेंडू दरम्यान पाहतोय. आणि इथे आउटसाइड ऑप्शन चेंडू फेकला होता, त्याच्यावरती बॅट आडवी केली आणि इथे विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज ओमकार. आणि इथे पुढे सरसावलाय फलंदाज मंगेश खेडेकर. यानंतर विनरचा सामना असेल, याचीकडे लक्ष द्या. एकीकडे असेल श्री गणेश 11 तर एकीकडे असेल एबी ब्रदर्स 11 संघ. एकीकडे असेल हर्षल रसाल तर एकीकडे असेल नितेश घुडे. अरे आपण चांगला सामना आपण पाहू. एकीकडे आपण पाहू रमेश केवारीला तर एकीकडे पाहू आपण गोलंदाज प्रभाकरला. इथे मात्र आल्या खडे प्रहार चढवलाय आणि सीना तान 16 का डोला आणि 42 की छाती. मंगेश खेडेकर ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती ज्या खेळाडूची ओळख आहे सर्व प्रेक्षकांना, परंतु आपली ओळख दाखवत असताना षटकाराने ओळख दाखवतोय आणि ठेकलाय तो षटकार. षटकाराच्या साहाय्याने अजून परत एकही सिंगल धाव आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. आणि आखोटप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने कट केला. एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलं. एक धावफलकावरती 1 धावेची वर्णी लागली गेली आहे. तब्बल 1.4 चेंडू नंतर, नाहीतर आपल्याला व्हाईट चौकार आणि षटकारच धावफलकावरती पाहायला मिळत होते. आतापर्यंत चेंडू संपले 4 ओमकार या गोलंदाजाचे. इथे आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी पहिल्या षटकात धावा आल्यात आकाशच्या फलीतून, परंतु अजून देखील
तितकासा लक्ष चेंडूवरती बसला नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय आणि इथे बॅट मात्र फिरवली गेली होती आकाशच्या फलीतून. चेंडू खपले 4, धावसंख्या जागी गेली 38 या अंकावरती. आता शफल झालाय, आता लेग साइडच्या दिशेने उडवायचा होता आणि दरम्यान इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर असेल 38 या अंकावरती. दरम्यान नो चेंडू. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघावी लागली आहे मला. हॅलो, आवाजाला काय होतंय? हॅलो हॅलो, साऊंड सिस्टीम. हॅलो हॅलो. हा, धन्यवाद. अजूनही उर्वरित एक चेंडू असेल. आता फ्रीटचा चेंडू असेल. या चेंडूवरती नो चेंडू घोषित झालाय. फ्रीटचा चेंडू, प्रहार पाहायला मिळेल का? फ्री माइंडेड स्ट्रोक आणि इथे वाईट चेंडूची घोषणा. खाली राहिले चेंडू. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. वाईट आहे, वाईट आहे, वाईट दिलाय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागली आहे, वाट पाहावी लागली आहे गोलंदाज ओमकारला. इथे चेंडू हवेत. थ्रीटचा चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि दुसरीसाठी इंटरेस्ट नाही दाखवत. चला, दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 41 या अंकावरती. दरम्यान आपण पाहतोय स्वप्नीलदादा घोडबिंदे यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण यायचे व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय, कारण आपल्याकडून या शृंखलेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीरच्या सर्व ट्रॉफीज या मान्यवराच्या हस्ते दिल्या गेल्यात, यांच्या वतीने दिल्या गेल्यात. आपण पाहतोय त्यानंतर हर्षददादा सावंत मॅन ऑफ द सिरीज या शृंखलेची जी आकर्षक करणारी वस्तू आहे, ती वस्तू म्हणजे सायकल, स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय हर्षददादा सावंत यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यानंतर महेश दादा रसाल ज्या 1 ते 8 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत भव्य दिव्य, त्या ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. महेश दादा रसाल. त्यानंतर सर्व टुर्नामेंटला आर्थिक सहकार्य आपण पाहतोय अशोक शेठ सावंत, संतोष शेठ निलदे, ऋषिकेश भाऊ राणे, रोगे साहेब, निलेश कुर्ले साहेब आणि अक्षय तिटकारे यांच्या माध्यमातून या शृंखलेला आर्थिक सहाय्य लागलं गेलंय आणि बरचसा इतर काम देखील आम्ही पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ यांच्या वतीने ही आयोजन जयवंतताई इंदोले देखील आपण पाहतोय. अगदी खोलात होता चेंडू. हुशारीने फटका खेळला आहे. उशिराने आणि हुशारीने फटका खेळला गेलाय आकाशच्या फलीतून. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतो हर्षला. अगदी कमी उंचीचा गोलंदाज आहे, परंतु क्रिकेट परफेक्ट खेळतोय. आता पुन्हा समोर दिशेला चेंडू. लॉंग ऑन मध्ये चेंडू अगदी व्यासपीठाच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. आलाय तोय बिग षटकार. चला, टीम मीटिंग नकोय. मॅच बॉल आलाय. लक्ष द्या, लगेच दाखवा फलंदाजांना बॉल चेक करू द्या.
इथे पुनशा फटका आलाय आणि पुनशा पंच आम्हाला सांगतायत आलाय तो बिग बिग षटकार. जर षटकार हॅट्रिक येते तर मिलिंदजी पिंगले आणि रोहित पिंगले ना रोहित घुडे यांच्याकडून 2000 पारितोषिक आहे. राहुल पिंगले माफी असावी. राहुलजी पिंगले आणि मिलिंदजी पिंगले दोन्ही संघ मालक खूप आनंदात असतील. वारंवार इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट. मंगेश खेडेकर पहिली षटकार हॅट्रिक मंगेश खेडेकर. 6वी 11 रस्पे संघाचे 2 फलंदाज एकीकडे आकाश रसाल पहिली चौकार हॅट्रिक तर पहिली षटकार हॅट्रिक या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 4 चौकार 1 सिंगल मंगेश खेडेकर. सायंचोक 24 आणि 25 धावा 5 चेंडू मध्ये म्हणजे 500च्या सरासरीने धावा कुटतोय. स्ट्राइक रेट पाहतोय आपण मजबूत स्ट्राइक रेट मंगेश खेडेकरचा. प्रति चेंडू 5 धावा कुटत असताना मंगेश खेडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू इथे पुनशा अगदी बॅटिंग प्रॅक्टिस करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आखूर टप्प्याचा चेंडू हलवर पद्धतीचा अगदी पुढ्यात चेंडू आणि मंगेश खेडेकर प्रॅक्टिस करून घेतोय कारण दुसरा सामना ब्रदर्स 11 संघा माफी असे सांगता येणार नाही कुणासमोर संघासमोर खेळायचे ते कारण अजूनही बी लॉट्स मधील एक सामना उर्वरित आहे आणि हे सामना देखील उर्वरित आहे. कोण विजय होईल कोण विनर होईल. विनरची मॅच असेल विजयची मॅच असेल. लुझरची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 6वा षटकार पाहायला मिळतोय. नाही अजूनही या षटकातील 1 चेंडू उर्वरित आहे. षटक संपला माफी असावी स्पीडअप करायचंय. चला पहिला षटकार ठोकला त्याच्यानंतर सिंगल सांगतो. गणेश ओमकार हा गोलंदाज मार्गस्थ झाला. तिथे आपण पाहिला विकेट दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. तिसऱ्या चेंडूवरती मंगेश खेडेकर हा फलंदाजाला आपण पाहिला. दुसऱ्या षटकात तिथे षटकार ठोकला त्यानंतर सिंगल घेतली आणि त्यानंतर षटक संपल्यानंतर आकाशकडे स्ट्राइक राहिली. आकाशने सिंगल घेतली आणि उर्वरित 5 चेंडूसाठी मंगेश खेडेकर फ्रंटला आला आणि 5 षटकार तब्बल सलगचे पाहायला मिळत आहेत. म्हणजे 7 चेंडू 6 षटकार 1 सिंगल म्हणजे 37 धावांवरती खेळतोय. आणि आजच्या दिवसातील अर्धशतकी खेळी पाहायला मिळेल का. धावसंख्या जाऊन पोहोचले 72 या अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटक उर्वरित. समोर दिलाय चेंडू लीडिंग एज चेंडू हवेत 1 धाव मिळाले. एकच धावेवरती कर्णधार समाधान मानतोय. थोडासा बॅट चेक करतोय परंतु मिस टायमिंग जुळलं नाहीये. बॅटची बाहेरची काढा घेतली त्या कारणाचा चेंडू टॉस झाला. गोलंदाजाच्या डोक्यावरून निघून गेला कारण इतक्या गतीने चेंडू फली फिरवली होती आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला नाहीये. सिंगल धाव मिळाले आणि 6 चेंडू 6 षटकार ठोकेल का मंगेश खेडेकर.
7 चेंडू 37 धावांवरती. आखूर टप्प्यात चेंडू जोरदार अपील आणि इथे लेग बायच्या स्वरूपात धाव. हरेशा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर लेग बायच्या स्वरूपात पुनश्च 1 धाव आणि आता पुनश्च स्ट्राईकला आपण पाहतोय कर्णधार आकाशला. लोअर फुलटा चेंडू होता कार्पेटच्या साईने ताकदीवान फटका पुनश्च सिंगल धाव. 3 चेंडू 75 धावा धावफलकावरती लागले गेलेत. मंगेश खेडेकर वंचित राहिलाय 6 चेंडू 6 षटकारासाठी. परंतु अजूनही विचार करायला गेला तर 9 चेंडू या इनिंग मधले उर्वरित आहेत आणि मंगेश खेडेकर तो कारनामा करू शकतो. बॅटची काढा आउटसाइड द ऑफ चेंडू होता. ऑफसाइडच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु चुकी झाली आहे. बॅटची कडा घेतली आणि ओमकार एष्टी रक्षण करत असताना कुठली चुकी करत नाहीये. इथे मात्र झेल पकडला गेलाय आणि इथे माघारी पडतोय मंगेश खेडेकर. आता मात्र भरत शेडगे आणि आकाश रसाल ही जोडी मैदानावरती आणि ह्या जोडीला मात्र आता ही इनिंग पुढे न्यायचं काम करायचंय. कुठेतरी प्रेक्षकांना आशा लागली होती अर्धशतकी खेळी या फलंदाजाच्या फलीतून पाहायला मिळेल का, परंतु कोणताही चेंडू असो तो बॅट घालणारच. ब्रदर्स 11 संघाचा संघनायक दशरथ केवारी, किरण गावंडा कुठे असतील तर व्यासपीठाशी संपर्क साधायचे. भरत शेडगेच्या विरोधात आल्या आल्या यॉर्करचा प्रहार आणि यॉर्कर वरती उत्तर नव्हतं. फटका खेळला होता परंतु कार्पेटच्या साहाय्याने एष्टी रक्षकाकडे चेंडू गेला. तिथं निर्धाव चेंडूची सांगता. भरत शेडगेच्या फलीतून आलाय तो षटकार. म्हणजे ज्यावेळी सामन्या ऑप्शन झाला ना मी लिस्ट पाहिली ना धोत्रेच्या मैदानावरती हे भक्तावडच्या मैदानावरती यांचा सराव चालू होता. पिंगले ब्रदर्स म्हणजेच सावी 11 रस्वे संघाचा आणि सर्व खेळाडू मी पाहिले तर मी व्हिडिओ क्लिप देखील बनवली. तर मी एवढे खेळाडू जे पाहिले ताकदीवान त्या ताकदीवान खेळाडू म्हणजे खईस सर्व खईस म्हणून फलंदाज आपण पाहतोय सावी 11 संघाचे. येतोय तो फलंदाज षटकार ठोकतोय. शेवटचं षटक असेल. आतापर्यंत 19 मिनिटं खर्च झाल्यात सर. पहिली सिंगल घेतली आकाशने, त्यानंतर मंगेश खेडेची लेग बाय, परत मंगेश खेडेकर आला, परत सिंगल घेतली आणि आकाश आला सिंगल घेतली, विकेट गेली. मंगेश खेडेकर आला, विकेट गेली. लगे भरत आला निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू भरत शेडगेच्या फलीतून षटकार पाहतोय. अजून स्वतः संघ मालक सायुलन संघाचा मिलिंद पिंगले हा देखील एक मोठा धुरंधर आहे. मोठमोठे फटके त्याच्या फलीतून आवाढव्य शरीर. चला सर. ओमकार ज्याने दुसरं षटक फेकलं होतं, धावा खर्च केला त्या 16, तो गोलंदाज आलाय गोलंदाजीवरती. आणि समोर फलंदाज ज्याच्या फलीतून लगातार 5 चेंडू मध्ये 5 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले, तो फलंदाज आकाश. इथे उशिराने फटका खेळलाय. अगदी समोर होता चेंडू. इथे 1 धाव मिळाली, दुसरीसाठी इंटरेस्ट दाखवला आणि तिथे दुसरी धाव देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 83 अंकावरती. बरं झालं. इथे लेग बाईच्या स्वरूपात एलबीची अपील
पंचांनी फेटलले लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्याकडे येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण लेग बायच्या स्वरूपात आकाशच्या खात्यात निर्धाव चेंडूची वर्णी लागेल आणि इथे धाव पुस्तकावरती 2 धावा लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय धाव पुस्तकावरती धावा लागल्या गेल्या त्या 85 इथे चांगला फटका क्रॉस द लाईन अगदी चुकीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय हवेच्या दिशेने जर फटका खेळला म्हणजे समोरच्या दिशेने हवा आहे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आहे आणि या चेंडूच्या मिनिटनुसार जर आपल्याला खेळ पाहायला मिळाला तर नक्कीच मोठा फटका पाहायला मिळेल परंतु ओमकार हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय वन 91 धावा आयोजक संकेत दादा सावंत आपण बॉल पुरवायचे संकेत सावंत बॉल पुरवा बॉल द्या यानंतर आपण विनर नंतर लुजर आणि त्यानंतर बिलॉट्सला आपण हात घालणार आहोत बिलॉट्सची सेकंड मॅच इथे मिडल एसटीच्या समोर पकडलाय फलंदाज आकाश रसालला आणि माघारी परतावा लागेल एक षटकाचा या इनिंग साठी अजून एक चेंडू उर्वरित आहे राहुल पिंगलेकडून 500 रुपयाचं पारितोषिक 1000 म्हणजे 1200 रुपयाचं पारितोषिक असेल एक षटकारासाठी मारील आणि आलाय षटकार आलाय 1200 रुपये कमवले गेलेत मिलिंद पिंगले या फलंदाजाला चला आवाज चालू आणि चला लगेच खेळपट्टी सोडा इनिंग दरम्यान आपण नाणेफेकी करणार होतो आणि लगेच टॉस बॉक्स मध्ये मिलिंद पिंगलेला मी इन्व्हाइट करेल 200 रुपये गणेश रसाल कडून आणि 1000 भावेश चल बॉक्स मध्ये आले बोला चला आता तो षटकार मारला तो बॉल जमा करायचा आहे आणि आपण पाहतोय रोहित राहुल पिंगले माफी असावी वारंवार नाव चुकतोय मी 1200 रुपये कमाई म्हणजेच जेवणाचा खर्च सुटलाय संघ मालकाचा आकाश रसाल आपण देखील यायचंय लगेच या आकाश रसाल या लगेच राहुल पिंगले आहेत लगेच या ये सर या नको आलं सर राहुल लगेच चला बाकी खेळाडू क्षेत्ररक्षण लावा घ्या सजवायला घ्या 500 रुपये 5 चेंडू 4 चौकार 1 षटकार आणि राहुल दादा पिंगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चला एकीकडे आपण पाहतोय श्री गणेश 11 संघ तर एकीकडे पाहतोय एबी ब्रदर्स संघ
हर्षल रसाल, नितेश घुडे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि करण्यासाठी इथे बालादादा बोराडे यांना मी इन्व्हाइट करेल टॉस बॉक्स मध्ये. हँडसम हँडसम बॉय बालादादा बोराडे. चला बॅट्समन पाठवायचेत. नितेश घुडे आणि हर्षल रसाल. टॉस टॉस. दरम्यान आपण नाणेफेकी करणार. क्षेत्ररक्षण सजून घ्या. मिलिंद पिंगले ब्रदर्स 11 सावी 11 रजपेस संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 97 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 98 चा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. 98 चा पाठलाग करायचा आहे सारा 11 संघाला. नितेश घुडे, हर्षल रसाल या. विनर इनरची आपण इथे नाणेफेकी करणार आहोत. पहिला सामना दोन्ही कर्णधारांनी विन केलाय आणि इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नितेश घुडेला संधी आणि टॉस जिंकलाय श्री गणेश 11 संघाने. तरी थांबायचे 2 मिनिटं. हर्षल साठी आपण काय निर्णय असेल? फिल्डिंग काय स्ट्रॅटेजी असेल टॉस जिंकल्यानंतर? काय प्लॅनिंग असेल तुमची? तरी टॉस जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय होता नितेश? नेहमीप्रमाणे पहिल्या संघामध्ये जसं क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्याप्रमाणे आम्ही कंटिन्युअसली ते कंटिन्यू करणार होतो. तर आता विरोधात निर्णय, त्यानंतर काय प्लॅनिंग असेल तुझी गेम प्लॅनिंग? स्ट्रॅटेजी आमची क्लिअर असणार आहे. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्डच. आम्ही रन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, कारण या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती आपण पाहतोय. धन्यवाद दोन्ही संघनायक. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला दुसऱ्या सामन्यासाठी. आकाश पारधी, आकाश पारधी कशासाठी? जनरेटर साठी. लवकर या आकाश पारधी. चला, खेळपट्टीवरती आपण पाहतोय कशेले संघाचे 2 धुरंधर फलंदाज. एकीकडे असेल राज तर एकीकडे असेल ओमकार. थोडस फास्ट घ्यायचंय. गेम प्लॅन थोडासा बदला, फास्ट घ्या जरा. पहिला चेंडू एस्टनच्या मधोमध. इथे राज दांडा उडला का? एलबीच्या स्वरूपात इथे विकेट आहे. ओके, असू द्या. पंच सांगतील काय असेल त्या. तरी जनरेटर सेवा आकाश पारधी आपण पुढे असाल तर या. थोडासा व्होल्टेज मध्ये प्रॉब्लेम होतोय. कमी जास्ती व्होल्टेज पाहायला मिळतोय. या संघाचा तारणहार कप्तान राज दोरे हा खेळाडू आपण पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. सहजासहजी ही गेम खेचून नेण्याची ताकद त्याच्याकडे होती. पण पहिल्या चेंडूवरती आकाश हा गोलंदाज. आज कित्येक वर्ष आपण पाहतोय या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी वारंवार पटकत असतो हा गोलंदाज. मॅन फ्रॉम धोत्रे संघाचा, स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाचा हा फास्टर गोलंदाज आकाश. आणि यॉर्कर प्रत्युत्तर नव्हतं राजकडे. इथे
अगदी एक्स्टॅनच्या समोर चेंडू होता, शरीरावरती चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिप मधून फरार झालाय, आलाय तो चौकार. इथे चेंडू हवेत आणि इथे झेल सोडला गेलाय ओमकारचा. जो स्ट्राईकला आलाय तो ओमकार, सलामीला आलाय तो ओमकार, तो नॉस्ट्राईक गेलाय. नौका फलंदाज खेळपट्टीवरती ओमकार पाहतोय. तो सलगचा दुसरा चेंडू खेळत असताना, अगदी 3 चेंडू खेळत असताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर निर्धाव चेंडू खेळला होता, त्यानंतर हवेत चेंडू होता आणि इथे लेग स्लिप मध्ये झाली चुकी, झेल सोडलाय, जीवदान दिला गेलाय फलंदाजाला. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. फर्स्ट पहिल्यांदा पाहतोय मी आकाशला स्लोअर रनचा वापर करत असताना, नाहीतर वेगावरती स्वार झालेला असतो गोलंदाज. कुठेतरी फलंदाजाची स्ट्रॅटेजी पाहिली, रणनीती आखली होती का अगदी समोर फटका खेळायचे. आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोचले 7 अंकावरती. पुनशा ओमकार नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सचिन इथे मात्र बॅट एसट्याना लागले. क्षेत्ररक्षक लक्ष असू द्या, इकडे एसट्याना बॅट लागले. तुम्ही कुठली घाई गडबड करू नका, चुकीची कॉलिंग करू नका, दुखापतग्रस्त होऊ नका, हेच सांगण्याचा उद्देश माझा. रिव्हर्सचा अटेंड झाला होता, त्या दरम्यान ओमकार या फलंदाजाची बॅट पहिल्यांदा एसट्यांना स्पर्श केली, नंतर त्यानंतर चेंडू देखील मारला बॅटने आणि तिथे झेल तिकल टिपलाय. म्हणजे गणेश फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय. 2 डाऊनच्या भूमिकेत, म्हणजे 4थ्या क्रमांकावरती मार्गस्थ झालाय गणेश हा फलंदाज. ऑन स्ट्राईक असेल, ज्याच्या फलित गोलंदाजीवरती जितके षटकार ठोकले तितके षटकार रिप्लेस करील का गणेश हा फलंदाज. पहिला षटकार येईल का, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अंदाज बांधतोय आणि इथे कॅच ड्रॉप आणि षटकार अडवण्यात यश प्राप्त केलाय. झेल ड्रॉप झाला परंतु षटकार अडवण्यात यश प्राप्त केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाहीये.
कप्तान कर्णधार आकाश रसाल तिथे स्वतः तैनात होता. ओमकार हलक्या गतीने हलक्या चांगल्या दिशेने फटका केलाय. फक्त दिशा दाखवली, हलक्या बॅटने प्रहार केला होता. दिशा चांगली होती परंतु क्षेत्ररक्षक शोधला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डाव्या हाताने चेंडूला फील्ड केलं. जोपर्यंत चेंडू फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. एक धावीच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. नऊ अंकावरती धाव पाहतोय आपण. पुनशा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गणेश या फलंदाजाच्या फलीतून कुठलाही फटका पाहायला मिळत नाहीये. साऊंड सिस्टीम काय प्रॉब्लेम आहे? इथे चांगला चेंडू राऊंड द विकेटने चेंडू पाडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने ओलन घेणारा चेंडू पाहिला. म्हणजे फलंदाजाला चकवण्यासाठी अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये. चांगली फलंदाजी तर झाली आहे आणि चांगली गोलंदाजी. आता इथे आउटसाइड द लेग स्टंप चेंडू. पंच आमच्याकडे बोलतील, सांगतील हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूच्या घोषणेने इथे अवंत स्वरूपात धाव धावफलकावरती वाढवली जाईल आणि धावफलकावरती धाव पाहतोय आपण 10. आज चेंडूना जणू काही ओढ लागले नदीची. वारंवार नदीमध्ये चेंडू जात आहेत आणि स्नान करून येत आहेत. त्याला स्पीडअप करायचंय. टीम नकोय. फास्ट षटक आपण पाहतोय. हाताला गेलंय गोलंदाज आकाश सचिनच्या माध्यमातून. सचिनने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 धाव्यांवरती समाधान मानत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती. आकाशने धावसंख्या खर्च केल्या होत्या 7. तिसरा गोलंदाज नवीन गोलंदाज चा वापर करण्यात आलाय. कारण वारंवार आपण पाहतो ज्यावेळी कमी धावा वाचवायच्या असतात त्यावेळी पुनशा चांगला जो षटक फेकेल तो गोलंदाज गोलंदाजी करत असतो. परंतु इथे आकाशने पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळलंय. कुणाल मेंगाला गोलंदाज आपण पाहतोय. हा देखील एक चांगल्या संघातून खेळत असतो. मॅन फ्रॉम मेस्करवाडी संघाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव ओमकारच्या विरोधात. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. चांगला फटका आणि चांगल्या फटक्यावरती आपण पाहतोय 4 धावा लिहिल्या होत्या, कोरल्या होत्या. त्या धावा इथे मिळतील संघाच्या खात्यात आणि वैयक्तिक खात्याला देखील जोडत असताना ओमकारला आपण पाहतोय. अजून 84 धावांचा पाठलाग करायचे सारा 11 संघाला. इथे शरीरावरती चेंडूने थोडीशी अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. पंचांकडे अगदी कमतरता असलेली अपील आपल्याला पाहायला मिळाली. विश्वास नव्हता या अपील मध्ये. त्या कारणास्तव पंचांनी सांगितलं फेटलेली अपील आणि निर्धाव चेंडूची घोषणा. आणि इथे चांगला चेंडू पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. इथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे बोलतील, सांगतात खराब चेंडू आहे. खराब चेंडूच्या घोषणेने इथे पुन्हा अवंत स्वरूपात धाव वाढली जाईल. आता इथे कुठेतरी सिंगल आणि डबलने काम होणार नाहीये. चौकार आणि षटकाराची भाषा बोलावी लागेल. आणि इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. वारंवार बिझी ठेवलंय आकाश रसाल या क्षेत्ररक्षकाला. वारंवार चेंडू त्याच्याकडे जात आहेत. कप्तान देखील वारंवार
प्रत्येक गोष्टीसाठी त्याला जावं लागतंय आणि जातोय आणि चांगला कार्यक्रम देखील करतोय. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी होतीये. चेंडू पडतोय आउटसाइड द लेग स्टंप. जरी आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पिच झालाय आणि चेंडू जरी एष्ट्यांवरती जात असेल तरी गोलंदाजांना विकेट मिळत नसते. तोच नियम इथे लागू होतोय. पंच सांगतायत पिचिंग एक्झॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आहे. तीन षटके संपलेत. चौथा षटक मार्गस्थ होईल तोपर्यंत आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. उत्तम फास्ट हॅलो आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. पंच सांगताय खराब चेंडूची घोषणा इथे पाहायला मिळते. उत्तम 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 हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अगदी हलक्या गतीने गोलंदाजी करतोय. माहिती आहे इथे एफर्ट लावू दे फलंदाजाला. जास्तीची ताकद खर्च करावी लागेल फलंदाजांना कारण गती नाहीये चेंडू मध्ये. त्या कारणास्तव जास्तीची ताकद हवा देखील थांबली आहे. म्हणजे चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल ओमकारच्या फलीतून. इथे वारंवार ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होतोय. लेझी क्रिकेट प्रयत्न होत नाहीये. अगदी युद्धामध्ये ज्याप्रमाणे पराभव दिसतो त्याप्रमाणे हातारे ज्याप्रमाणे टाकली जात आहेत त्याप्रमाणे ओमकारने आपला पराभव स्वीकारला का काय असं चित्र इथे मात्र दिसून येत आहे. स्वतःची खिली दाखवण्याची गरज आहे इथे. ती खिली दाखवेल का परंतु पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कट करतोय चेंडूला. वारंवार चेंडूच्या बिरेट मसून खेळ करतोय परंतु फटके मोठे नाहीत. खेळायला पाहिजे ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटका खेळायला पाहिजे. तितकंच फलंदाजासाठी चांगलं असतं परंतु मोठे फटके देखील पाहिजेत. गरज आहे मोठ्या फटक्यांची. गणेश ऑफसाईडचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेचायचा होता. मिलिंद संघाचा संघ मालक लेग स्लिप मध्ये तैनात आहे. कुठली चुकी होणार नाहीये. अगदी कमी सरावामध्ये चांगला खेळ. पहिल्या सामन्यात एक चेंडू आणि 1200 रुपयाचा तब्बल मानकरी ठरलाय मिलिंद पंगले. धाबा दे. चला नौका फलंदाज स्पीड अप करा. नाव सांगा बॅट्समनचा मला. यानंतर आपण एबी ब्रदर्सला फलंदाजी करताना पाहू. क्षेत्ररक्षण श्री गणेश इलेव्हन संघाचा असेल. चेंडू फेस करत असताना चेंडूला उडवलाय जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता स्वतः कर्णधार.
वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय आकाश रसाल या गोलंदाजाला लेगबायची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 अंकावरती चौथा शेवटचं षटक आहे एक रन आली शेवटच्या चेंडूवर शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचले इथे स्टेप आउट केलाय चेंडूला उडवलाय चेंडू जाईल फलंदाजाचा जो कक्ष आहे त्या कक्षाच्या वरून फेकून दिलाय आला तो षटकार आधी लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय आकाशच्या माध्यमातून जास्ती धावांची गरज आहे त्या कारणास तर तितकीशी चांगली गोलंदाजी करत नाहीये परंतु चुकी होती आकाशकडून रायगड प्रीमियर लीगचे नियम त्या कारणाचा तितकासा लक्ष नाहीये खेळाडूंचा पण जर का लीग स्टेज ज्याप्रमाणे पहिल्या सुरुवातीपासून लीग स्टेजचे सामने पाहिले अगदी एक एक पॉइंट साठी झगडावा लागत होतं त्याचा जर विचार केला तर आता गोलंदाजी जशी होते तशी गोलंदाजी झाली असती कारण क्षेत्ररक्षक तैनात होता शरद माफी असावी सुदाम बांगारीला आपण पाहतोय सुदाम होता तिथे अगदी सूर्याची किरणे डोल्यावरती आली आणि चौकार पाहायला मिळाला दरम्यान शेवटच्या षटकात धावा येत आहेत 3 चेंडू 11 धावा खर्च केल्यात आकाश या गोलंदाजाने 32 धावा धापलकरती पाहतोय आपण इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू होता फलंदाजाला समजून आला नाही आणि इथे शरीरावरती चेंडू पडलाय एक धाव पाहायला मिळाली लेग बायच्या स्वरूपात खोलात लाव चेंडू होता अगदी सन्मान दिलाय चेंडूला सिंगल धाव पाहायला मिळते अजूनही एक चेंडू उर्वरित असेल दहा चेंडू फेस केले तर ओमकार या फलंदाजाने कुठलाही चौकार कुठलाही षटकार त्याच्या फलीतून पाहायला मिळाला नाहीये आणि शेवटचा चेंडू निर्धाव सामना संपलाय सामना जिंकलाय सारा 11 सावी 11 पिंगले रचपे सामना जिंकतोय विजय संघाचे गोड गोड कौतुक हाडलक सारा 11 संघ श्री गणेश 11 संघ चला लगेच त्वरित मैदानात यानंतर आपण सामनावीरचा किताब देतो एकीकडे आपण पाहत होतो 32 धावा मिलिंद शेठ 16 चेंडू मध्ये आणि एक विकेट आकाश रसाल आणि त्याला मागे सारत 9 चेंडू 6 षटकार आणि 37 धावा ज्याच्या फलीतून तो ठरलाय सामन्याचा सामनावीर मंगेश खेडेकर डायरेक्ट टॉस बॉक्स लक्ष्मण रसाल श्री गणेश 11 संघाचे पाठी राखे आणि मॅनेजर कैलास बांगारी मंगेश खेडेकर